नमस्कार पालको, स्वागत आहे आपल्या दत्ता चवले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण पाहतोय की 14 जानेवारीपासून विद्यार्थी नोंदणी जी आरटी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा आहे तो सुरू झालेला आहे. जवळपास 50% जास्त पालकांनी फॉर्म्स हे भरून सबमिटही केले आहेत. परंतु बऱ्याच साऱ्या पालकांना फॉर्म सबमिट झाल्यानंतर लक्षात येतं की बऱ्याच काही चुका आहेत. मग त्यामध्ये जेंडरची चूक असेल किंवा नावाचा तफावत असेल, पत्त्याची तफावत असेल. आता फॉर्म तर सबमिट केलेला आहे, परंतु मग आता कसं दुरुस्त करायचं हा मोठा पैच प्रसंग पालकांमध्ये दिसून येतोय. त्यासोबतच बऱ्याच पालकांना आणखीन अशाही शंका आहेत की उत्पन्नाचा दाखला, भाडे करार निघायला किंवा हातात पोहोचायला विलंब होतोय, मग त्यामुळे उशीर होईल का आणि तारीख निघून जाईल का? कारण आपण पाहतोय की अवघ्या आता 7 ते 8 दिवसावर ॲडमिशन प्रक्रिया ही संपणार आहे. मग नेमकं या सगळ्या गोंधळामध्ये कमेंट बॉक्समध्ये बरेच पालक मला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून हा व्हिडिओ असणार आहे. मी मागील 4 वर्षापासून सातत्याने आरटी वरती व्हिडिओ बनवत आहे. मी एक फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट्सअप ग्रुप पण क्रिएट केलेला आहे, ज्यामध्ये की तुम्ही सहभाग नोंदवू शकता आणि प्रश्न तुमचे विचारू शकता. तज्ज्ञ मंडळी किंवा माझ्यामार्फत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. हा निःशुल्क ग्रुप आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सोबतच एक विनंती आहे सर्व पालकांना की तुम्हाला जर ही माहिती खरंच उपयुक्त वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा, जेणेकरून मी यासारख्याच योजनेबद्दल तुम्हाला अचूक माहिती वेळेत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र, ज्या पालकांनी फॉर्म भरताना चुका केल्यात आणि फॉर्म सबमिट झालाय, तर सर्वप्रथम काय करायचं, तुम्हाला जी चूक आहे त्या चुका खूप मोठ्या आहेत का नॉर्मल चुका आहेत या अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. आता नॉर्मल चुका कुठल्या आणि मोठ्या चुका कुठल्या? नॉर्मल चुका म्हणजे काय की तुम्ही पत्ता एक टाकलेला आहे, म्हणजे तुमच्या आधारवरती किंवा भाडेकरारवरती जो पत्ता असेल अमुक अमुक नगर आहे, रस्ता आहे आणि वॉर्ड क्रमांक निवडलेला आहे, परंतु गुगल नकाशावरती गेल्यानंतर तुम्ही अचूक घर निवडलेलं आहे आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहताय की आपण टाकलेला पत्ता आणि गुगल नकाशामार्फत आलेला पत्ता यामध्ये तफावत दिसतीये. म्हणजे इथं आपण टाकलेलं कुलस्वामिनी नगर असेल आणि गुगल मॅपवरती भलतंच कुठलं तर राजीव गांधी चौक किंवा आणखीन कुठलं तरी नगर दाखवत आहे. मग यामुळं माझा फॉर्म रिजेक्ट होईल का, बाद होईल का? तर अशी जर का शंका असेल तुमची, बऱ्याच पालकांना तो प्रश्न पडतो, तर याबद्दल निश्चिंत राहा. याच्यासाठी फॉर्म डिलीट करण्याची गरज नाहीये. बहुतांश ठिकाणी होतं काय की ज्या काही नवीन नगर किंवा एरिया स्थापन झालेला असतो किंवा सब एरिया असतो जो आपल्याला माहिती असतो, परंतु गुगल मॅपवरती एक मोठा एरिया निवडलेला असतो, त्यामुळं त्याचा जो ॲड्रेस आहे गुगल मॅपवरचा आणि तुम्ही टाकलेला ॲड्रेस आहे त्यामध्ये तफावत ही असू शकते. परंतु जर तुम्ही घर अचूक निवडलेलं असेल तर तुम्ही बेफिकर राहा, तुम्हाला फॉर्म बदलून घ्यायची गरज नाही आहे. मायनर चुकीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मायनर चूक कुठली आहे दुसरी, की जे इंग्लिशमध्ये बरोबर आहे परंतु मराठीमध्ये टाकताना आपण काना मात्रा किंवा वेलांटी जी आहे, पहिलीच्या ठिकाणी दुसरी वेलांटी आली आहे आणि यामुळे जर तुम्हाला वाटत असेल सायबर कॅफेवाल्याने भरताना आम्हाला दिसलंच नाही आणि प्रिंट आल्यानंतर लक्षात येत आहे, जर यामुळे तुम्हाला वाटत असेल की तुमचं फॉर्म रिजेक्ट होईल, तर तसं काहीच नाही आहे. त्या पण मायनर चुकामध्येच येतात, तर त्या ग्राह्य धरल्या जातात, त्यामुळे तुम्ही फॉर्म रिजेक्ट करून घेऊ नका. दुसरी मायनर चूक अशी आहे की आम्हाला शाळेचा क्रम, आम्हाला जी प्रिफरन्स होता तो ती शाळा खाली दिसतीये लिस्टमध्ये आणि आम्हाला जी नको आहे किंवा कमी आवडती आहे ती शाळा पहिल्या नंबरला दिसते. मग आमचा सिक्वेन्स चुकला का, प्रिफरन्स सिक्वेन्स चुकला का? त्यामुळं जर का तुम्ही रिजेक्ट करत असाल तर तसंही करू नका, कारण ती जी लिस्ट अनुक्रमानिकानं आलेलं आहे, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, हे तुमच्या प्रिफरन्सेसप्रमाणे नाही आहे. जे घर हवाई अंतर पासून शाळाजवळ आहे तोच तुमचा प्रिफरन्सेस असणार आहे. आणखीन एक मायनर गोष्ट अशी असते की 2 शाळा आहेत ज्या आम्हाला पाहिजे होत्या, परंतु आम्ही 4 शाळा निवडल्यात, आम्हाला तर 2च शाळा पाहिजेत, मग आता आम्ही रिजेक्ट करायचं का? तर अशा क्षुल्लक कारणामुळे फॉर्म रिजेक्ट करून घेऊ नका. आता आपण पाहूया की मेजर चुका कुठल्या आहेत, ज्या चुका ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत आणि ज्यासाठी तुम्हाला फॉर्म हा रिजेक्टच करावा लागेल. अन्यथा जर तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला तर तो फॉर्म रिजेक्टच केला जाईल. सर्वप्रथम पहिली गोष्ट म्हणजे जी काही बर्थ सर्टिफिकेटवरती स्पेलिंग आहे तीच स्पेलिंग जर तुम्ही फॉर्मवरती टाकली असेल, त्याची खातरजमा करून घेतली असेल, प्रिंटआउट काढल्यानंतर जर बरोबर असेल तर काय करायची गरज नाही. आणि जर चुकला असेल, डबलईच्या ठिकाणी आय आलेला आहे, डब्ल्यूच्या ठिकाणी व्ही झालेला आहे, तर तुम्हाला हा फॉर्म डिलीट करून घेणं गरजेचं आहे. सोबतच फिमेलच्या ठिकाणी मेल झाला असेल, डेट ऑफ बर्थमध्ये चूक झाली असेल तर तुम्हाला फॉर्म दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच साऱ्या ठिकाणी महिला वर्ग म्हणजे पाल्याची आई ही जॉबला असते, त्यामुळे त्यांचं आधारवरचं नाव माहेरकडचं असतं, परंतु आपल्याला मग आपण आधारवरचंच नाव टाकलेलं असतं. आईचं नाव टाकताना आपण मग आधारप्रमाणे माहेरकडचं नाव टाकतो, तर ती एक मोठी चूक आहे. आईचं नाव जे जन्माच्या दाखल्यावरती जसं आहे तसंच टाकणं गरजेचं आहे. वडिलांचं नाव जरी आधारवरती बरोबर असेल आणि जन्माच्या दाखल्यावरती चुकलं असेल
परंतु जे जन्माच्या दाखल्यावरती आहे तेच टाकणं गरजेचं आहे. आणि तसं जर तुम्ही न करता आधारप्रमाणे नाव टाकलं असेल आईचं किंवा वडिलांचं, तर ती पण चूक तुम्हाला दुरुस्त करून घ्यावी लागणार आहे. आता तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे काय, घर निवडताना जर तुम्ही एक्झॅक्ट लोकेशन निवडलं नसेल तुमचं, तर तुम्हाला नक्कीच हे फॉर्म रिजेक्ट करून घ्यावा लागणार आहे. जवळपास एक 100-200 मीटरचा अंतर म्हणजे ह्या गल्लीतून त्या गल्लीत चालू शकतो, परंतु तुम्ही पूर्ण एरियाज बदलत आहात तर तुमचा तो ग्राह्य धरणार नाही. म्हणजे शेजारचं घर निवडलंय, बाजूचं घर निवडलंय तर चालेल, पण तुम्ही एकदम तुमचा रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याचं घर दाखवताय किंवा दूर जात आहे तर तुम्हाला ते ग्राह्य धरलं जाणार नाही. लॅटिट्यूड ॲल्टिट्यूडमध्ये चेंज होत असेल, लॉंगिट्यूडमध्ये चेंज होत असेल तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच काही चुका आहेत. EWS वाल्यांचा बराचसा संभ्रम आहे, SBC वाल्यांचा संभ्रम आहे ही नॉन क्रिमिलियर लागतंय का. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल तर माझी सर्व पालकांना विनंती आहे की EWS SBCच्या नादाला न लागता ओपनमधनं भरा. उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे 1 लाखाच्या आतला असेल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातला मोडता आणि तुम्हाला EWS SBC सारखं फॉर्म्स मार्फत त्या कॅटेगरीमधनं जायची आवश्यकता नाहीये. आता EWS साठी उत्पन्नाचा निकष किती आहे काय ते आणखीन RTच्या वेबसाईटवरती दिलेलं नाही, त्याबद्दल मी भाष्य टाळत आहे. सोबतच SBCला नॉन क्रिमिलियर लागणार आहे का, तर येस नॉन क्रिमिलियर हे काढून ठेवा जर SBC मधनंच तुम्ही फॉर्म भरत असाल तर. आणखी पालकांना संभ्रम असा आहे की SBC, EWS आणि जनरल यामध्ये जर EWS आणि SBC मधनं टाकलं तर आमचा प्रिफरन्सेस अगोदर असेल, जनरलपेक्षा प्रिफरन्सेस जास्त असेल, तर तसं काही नाही आहे. जर तुम्ही SBC मधनं टाकाल SC, ST, OBC सगळ्या फॉर्म्सला सारखी ट्रीटमेंट मिळणार आहे. कम्प्युटराइज लॉटरी सिस्टम आहे, त्यामुळे सहभाग कुठल्या ह्याच्यात कॅटेगरीतनं नोंदवत आहे ते गौण्य आहे. म्हणजे तुम्ही SC जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर SC करू शकता, तुम्ही SC आहात परंतु तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला जनरलमधनं सहभाग नोंदवावा लागणार आहे. ही होती माहिती. काही मायनर चुका, मेजर चुका फॉर्म भरताना होत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरताना आता हे चुकलंय तर फॉर्म कसा रिजेक्ट करून घ्यायचा. फॉर्म रिजेक्ट करून घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रथम वेबसाईटवरती जायचं. वेबसाईटवरती खालच्या सेक्शनवरती आल्यानंतर तुम्हाला एक हेल्प सेंटर नावाचा टॅब दिसणार आहे. त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो काही प्रभाग आहे, एरिया आहे, त्याबद्दलचं तुमचं एक कॉन्टॅक्ट पर्सनचं नाव आहे, मोबाईल नंबर आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आता बहुतांश पालक असं मला सांगतात की आम्ही कॉन्टॅक्ट केला होता, त्यांनी सांगितलं की फॉर्म रिजेक्ट करून देता येत नाही. पण तसं नाही आहे. फॉर्म रिजेक्ट करून देता येतो, तर त्यासाठी एक प्रॉपर मेथड आहे. मेथड काय आहे की तुम्हाला एक ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये नमूद करायचं आहे की आमची ही चूक झालेली आहे, आमच्या नजर चुकीनं कशामुळं जे काही चूक आहे ती नमूद करा आणि आमच्या संमतीनं आम्हाला हा फॉर्म रिजेक्ट करून घ्यायचा आहे. जर कॉन्टॅक्ट पर्सन मार्फत जो होत नसेल तर तुम्हाला शिक्षण विभागात म्हणजे पंचायत समिती जी काही तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही राहताय, पंचायत समितीला भेट द्यायची आहे. तिथं तालुक्याच्या शिक्षण विभागाला, प्राथमिक शिक्षण विभागाकडे जायचं आहे. RT सेक्शनमध्ये जाऊन तिथं तुम्हाला हा अर्ज दाखल करायचा आहे आणि मग जे काही कॉन्टॅक्ट पर्सन्स तिथले असतील ते तुम्हाला त्यांच्या लॉगिनमधनं तो फॉर्म डिलीट करून देतील आणि फॉर्म डिलीट केल्यानंतर तुम्हाला परत एकदा नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्या फॉर्मला परत एकदा वापस मागून घेऊन त्यात दुरुस्ती करून टाकण्यापेक्षा नवीन ते पूर्णपणे फॉर्म डिलीट करून घ्या. यामध्येही 2 ऑप्शन्स आहेत, रिवर्ट आहे आणि डिलीट आहे. तर माझे सर्वांना विनंती असणार आहे की रिवर्टच्या नादाला न लागता डिलीट ऑप्शन्स घ्या, परत एकदा नवीन रजिस्ट्रेशन करा आणि परत एकदा तो फॉर्म सबमिट करून टाका. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. परत एकदा विनंती आहे, फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट्सअप ग्रुप तर आहे, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून RT संदर्भात आणि वेगवेगळ्या शैक्षणिक योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. धन्यवाद.